आणि या ठिकाणी मॅन फ्रॉम हातरून जे प्रेक्षक उत्सुक होते कादर खानला पाहण्यासाठी. हातरून मध्ये खूप जबरदस्त प्रकारे आयकॉन भरलेले आहेत. काल लाईव्ह मध्ये होते ते ऑन ऍक्शन अरबाज खान, परंतु अरबाज खान अर्ध्यावर मॅच सोडून गेल्यामुळे त्यामुळे सुपर ओव्हर झाले आणि छत्रपती एलेवन या ठिकाणी पराभूत झाला. तो अरबाज खान अनअवेलेबल असल्यामुळे त्या संघाचं खूप मोठं नुकसान झालंय. शरद दोंडगे होते, त्यांनी 28 बॉल मध्ये 56 धावा करून पहिला मॅच कंचनपूरवर मात केली होती ते छत्रपती एलेवन वाडेगावने. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये अरबाज खान अनअवेलेबल असल्यामुळे आणि शरद भैया दोंडगे यांच्या बॅटला बॉल लागत नव्हते, खूप बिकट परिस्थिती झाली होती. परंतु नंतर पुन्हा एकदा छत्रपती एलेवन दिसेल ते ऑन लाईव्ह टेनिस क्रिकेट.in. तिसऱ्या दिवशी दिसेल ते पुन्हा चौथ्या दिवशी दिसेल पुन्हा एकदा. परंतु छत्रपती एलेवन साठी वाईट बातमी, 4 नंबरचा जबरदस्त फटकेबाजी करणारा प्लेयर रवी इंगळे इंजर्ड झालेला आहे. तो झहीर करते तो बॉल आणि बीट करते तो. या ठिकाणी झहीर वैभवला करते तो बीट आणि नॉन स्ट्रायकर यांना अरबाज खानचा मित्र कादर खान मॅन फ्रॉम हातरून. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न, परंतु जबरदस्त अंपायरशिप. या ठिकाणी वाईड बॉल, दिशाहीन चेंडू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झहीर पुन्हा एकदा बॉल टोलवण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या दिशेने जातोय तो. डिस्प्लेड होत आहे तो, बॅकअप करतो तो मिड विकेटचा खेळाडू आणि तेव्हापर्यंत वैभवच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 रन जोडले. नॉन स्ट्रायकर यांना तो कादर खान मॅन फ्रॉम हातरून. बघूया लाखो दर्शक जुडलेले आहेत टेनिस क्रिकेट.in वर. पूर्ण वाडेगाव बघतोय ते युट्यूब लाईव्ह ला. कादर खान वाट बघतोय ते कादर खान स्ट्राईक वर येण्याची. ते बघूया काय करतात ते दोन्ही वैभव आणि कादर. आणि चांगल्या प्रकारे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. सिंगल रन येतोय तो वैभवच्या खात्यामध्ये. आणि उत्सुकता ज्या गोष्टीची, उत्सुकता ज्या वेळेची, ते वेळ आलेली आहे. स्ट्राईक वर आलेला आहे ते कादर खान. जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणारा तो कादर खान. आणि या ठिकाणी कादर खान पहिल्याच बॉल मध्ये परत होतो. या ठिकाणी कादर खान, आकाश नाईकने घेतलेले ते कॅच आणि कादर खान जातो तो पॅव्हिलियन मध्ये. या ठिकाणी जे नावाने ओळखला जाणार कादर खान परत तो 0 बाद. गोल्डन डक या ठिकाणी झालेला आहे तो कादर खान. पहिल्याच बॉल मध्ये झहीरने केले. या ठिकाणी कॅच आउट आणि विकेट किपर आकाश नाईक आयकॉन खेळाडू बिना आयकॉनची खेळत आहेत ते पारस एलेवन. जबरदस्त हा संघ, आयकॉनने भरलेला हा संघ. सर्व एका गावातील ग्रामीण क्रिकेट खेळणारे, ग्रामीण क्रिकेटवर खूप मोठं नाव त्यांचं कादर खान. आणि या ठिकाणी स्कूटी आडवडे झालेले आहेत. पांढऱ्या स्कूटीची घेणार आहेत बो आज 4-5 जण स्कूटी घेणार आहेत. व्हाईट कलरची स्कूटी एक्सेस ड्यू, माउंटेन ड्यू, घर के आगे जीत है. चलो 3 नंबर पे आ रहे हैं. या ठिकाणी आलाय तो गणेश, 3 नंबरचा बॅट्समॅन. आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिफेन्स केलाय तो 1 रन साठी, पुश केलाय तो 1 रन साठी पॉइंटच्या दिशेने. आणि मोठं नाव कादर खान या ठिकाणी परतलाय तो पॅव्हिलियन मध्ये. वैभवच्या खांद्यावर खूप मोठा भार. या ठिकाणी बघूया झहीरच्या समोर वैभव करते काय. पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त कॅच, सेम रिप्लाय. कादर खान गेला तसाच वैभव गेला. पुन्हा एकदा या ठिकाणी आकाश नाईक जबरदस्त कॅच आणि भाई झहीर भाई जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये या ठिकाणी दोन्ही विकेट या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि भार सांभाळण्यासाठी येतोय तो कॅप्टन नागेश. नागेश या ठिकाणी 6 ओव्हर पर्यंत जर खेळून गेला तर नक्की पारस एलेवन साठी भारी होईल. आणि या ठिकाणी
स्कोर संख्या जाते ते 5 धावा. विकेट जाते ते 2. वैभव आणि कादर मोठे मोठे नाव या ठिकाणी त्यांनी पवेलियन मध्ये परतवलेले आहेत. झहीर जबरदस्त गोलंदाजी, 5 रन खर्च करून फक्त 2 विकेटा घेतल्या. खतरनाक अशी गोलंदाजी झहीर. ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या मोठ्या फटक्यासाठी जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन आता नागेश आलेला आहे. तो कॅप्टन्सीची पारी या ठिकाणी खेळावी लागेल. संघ या ठिकाणी विजयी करावा लागेल. विनय इंगळे स्कोरचा भार सांभाळण्यासाठी आले. काल या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम आम्ही अवेलेबल केली होती, परंतु विनय भाऊ काय आमच्यावर नाराज आहेत. आमच्याच विरुद्ध त्यांनी डिसिजन दिले. बॉल असूनही वाईट दिला. त्यांना आम्ही काय पार्टीमध्ये बोलवलं नाही, त्यामुळे नाराज आहेत ते विनय. 5 धावा, 1 ओव्हर, 2 विकेट. कादर खान आणि वैभव परतलाय तो पवेलियन मध्ये आणि बॉलर आलेला आहे तो रोहित. खूप चांगल्या प्रकारे खेळतोय तो रोहित. गोलंदाजी आणि झहीर करतोय त्याला मोटिवेट. या लाईनला बॉल टाक, गुड लेंथला बॉल टाक आणि गुड विकेट या ठिकाणी चटका. बॅट्समन आहे तो गणेश, नॉन स्ट्रायकरला आहे तो नागेश. पॉइंटच्या दिशेने जातोय तो 1 रन साठी. 1 रन जुळतोय तो गणेशच्या खात्यामध्ये आणि ऑन द स्ट्राईक नागेश. अमानतपूरचा कॅप्टन नागेश, मोठ्या मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा नागेश. नागेशची नागिन जर चालली तर नागेश खूप मोठ्या नावाने ओळखला जातो. चांगल्या प्रकारे या ठिकाणी रनाचं आणि या ठिकाणी थोडे बॉल मध्ये थोडी कन्फ्यूज झाला होता आणि नागेश या ठिकाणी जाता जाता राहिला. नागेश या ठिकाणी खेळतोय तो गणेश आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट किपर येतोय बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा एक झटका. दुसऱ्या ओव्हर मध्ये तिसरा झटका या ठिकाणी लेग स्लिपला गेलाय तो विकेट किपर धावून. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश नाईक, जबरदस्त कॅच, जबरदस्त गोलंदाजी या संघाची चालू आहे. त्या अमानतपूरवर खेळतोय तो जबरदस्त संघ पारस गेल्यावर या ठिकाणी ऑरेंज आर्मी येलो थोडा फिक्का पडताना दिसत आहे. आणि या ठिकाणी येतोय तो सचिन, चांगला खेळतोय तो सचिन. बघूया जबाबदारीचं ओझं कोण कोणाच्या खांद्यावर घ्यायला तयार नाही, परंतु यावं लागेल ते नागेशला समोर, जावं लागेल ते नागेशला समोर आणि चांगलं लक्ष या ठिकाणी पारस 11च्या समोर द्यावं लागेल. कारण पारस मध्ये आहेत ते आकाश नाईक आणि तौसिफ, मोठे मोठे नाव पारस मध्ये आहेत. बघूया काय करतोय तो सचिन आणि चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे मिडऑफच्या दिशेने. लेगॉपला जातोय तो बॉल आणि 4 रन. बॉल जातोय सीमा पार, चौकार. अंपायरचा इशारा, 4 रन. बॅट्समन आहे तो सचिन. पहिल्याच बॉल मध्ये लेगॉपच्या दिशेने त्यांनी मारलेला आहे तो कव्हर ड्राईव्ह, चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे 4 रनासाठी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटच्या पॉइंटच्या दिशेने जात आहे तो बॉल. चांगल्या प्रकारे चेअरअप करतायत ते, चांगला बॉल म्हणून या ठिकाणी सांगतायत ते नागेश भाऊ. नागेश, अमानतपूरचा कॅप्टन नागेश, समोर जावे लागेल ते. या सिच्युएशन मध्ये खूप प्रकारच्या मॅचेस त्यांनी विनिंग मोमेंट या ठिकाणी खेळलेले आहेत, परंतु पुन्हा एकदा छत्रपती प्रीमियर लीग मध्ये पछाडलेला आहे संघ. सांभाळावा लागेल सचिन आणि नागेशला. पारस 11 समोर चांगलं लक्ष, मोठं लक्ष उभं करावं लागेल. या ठिकाणी जबरदस्त असा यॉर्कर आणि अपील, परंतु भाऊ अंपायर क्वालिटी आहेत, डिसिजन क्वालिटी आहेत, काहीच विषय नाही. जबरदस्त अंपायरशिप शेजात खान आणि आकाश वानकडे. मॅन फ्रॉम वाडेगाव, मॅन फ्रॉम कोठारी, जबरदस्त अंपायरशिप आकाश भाऊ, अतिशय उत्कृष्ट फिटनेस आकाश भाऊ वानकडे.
आणि धाव संख्या जातोय ते 2 ओव्हर नंतर 12 धावा. या ठिकाणी 12 धावा, 6 रनांचं या ठिकाणी रन रेट. 12 बॉल मध्ये 12 धावा आणि 3 विकेट या ठिकाणी अमानतपूर संघाने गमावलेल्या आहेत. मोठे मोठे नाव या ठिकाणी पवेलियन मध्ये केलेले आहेत. कादर खान, वैभव, गणेश या ठिकाणी मोठे मोठे नाव परतलेले आहेत ते पवेलियन मध्ये. आणि होतो इथं समाप्त पॉवर प्ले. आणि पॉवर प्ले नंतर या ठिकाणी 4 फिल्डर बाहेर, फक्त 4 फिल्डर बाहेर. ग्राउंडचा थोडा तुकडा दुसऱ्या मालकाने विकत घेतल्यामुळे थोडा ग्राउंडची कोर छोटी झाली आणि 4च प्लेयर या ठिकाणी बाहेर काढण्याचा निर्णय या ठिकाणी पंच कमिटीने घेतलेला आहे. आणि तो 2 दिवस झाले योग्य ठरतोय तो निर्णय. बॅटिंग साठी काहीतरी भेटायला हवं, बॅट्समॅनने रन काढायचे तरी कुठं, हा विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरतोय तो. 4 फिल्डर बाहेर राहतील. पुन्हा एकदा स्वतःचा दुसरा आणि ओव्हर टीमचा तिसरा ओव्हर घेतून येतोय झहीर. आणि सचिन या ठिकाणी लॉक करण्याचा प्रयत्न परंतु मिस झालाय तो. आय यू मिस आय हेट या ठिकाणी डॉट बॉल. आणि या ठिकाणी झाले दांडी गुल, होगी तरी दांडी गुल. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीने चेंडू. अंपायरचा इशारा या ठिकाणी व्हाईट बॉल. जबरदस्त अंपायरशिप. झहीर व्हाईट बॉल. आणि पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, बॉल जातोय तो स्क्वेअर लेग कडे. स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे बॉल जातोय तो आणि कॅच होतोय ते मिस. काय कॅच आहे का मॅच आहे बघूया. या ठिकाणी रनआउटचा पण चान्स होता परंतु जबरदस्त जडेजा थ्रो, रॉकेट थ्रो या ठिकाणी असता तर रनआउट सुद्धा या ठिकाणी झाला असता. इथे सागर खेळतोय तो झहीर समोर सोपान. आणि पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न परंतु बॉल होतोय तो मिस. विकेट किपरच्या हातामध्ये जाते. विकेट किपरच्या दस्ताने खूप मजबूत आकाश नाईक विकेट किपर. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न परंतु मिस होतोय बार बार. आणि या ठिकाणी दोन्ही संघाला वाईट साठी रिव्ह्यू मिळणार आहेत. अंपायर वर दबाव टाकण्यापेक्षा रेफरच करून घ्यायचा. पुन्हा एकदा बीट होतोय तो बॅट्समॅन सोपान. आणि या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जातोय ते 15 धावा. वाईड आणि 2 असे 3 धावा झहीरने खर्च केल्या. 2 ओव्हर मध्ये 7 धावा देऊन 3 विकेटा घेणे म्हणजे संघाला जवळपास विजयाच्या दिशेने नेणे झहीरने झहीरचे काम केले. आता सांभाळा तुम्ही पारस 11ला आणि सांभाळतील आता नागेश आणि सोपान. अमानतपूरला नागेश आणि सोपान. अमानतपूर संघाला नक्की राज या ठिकाणी
अवेलेबल झालेला नाही आणखी आणि राजमुळे हा संघ पछाडतोय. तो मोठ्या मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो तो राज. प्रत्येक सामना आहे तो नॉकआउट सामना असल्यामुळे या ठिकाणी लक्ष देऊन खेळावं लागेल. आणि पारस 11 खेळतोय तो मजबूत संघ आणि अहमदपूर जबरदस्त दोन्ही संघ. आणि यानंतर होणारा सामना वरखेड वर्सेस वीर महाराणा वाडेगाव. दोन्ही संघ या ठिकाणी जबरदस्त लढतील ते. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय तो बॉल, परंतु नाकामयाब. नागेश या ठिकाणी डॉट बॉल. बॉलर नेम आहे ते शाहरुख भैया. पुन्हा एकदा या ठिकाणी बोर्ड मारला तो नागेश. कॅप्टन आहे तो चला या ठिकाणी लवकरात लवकर दुसरा बॅट्समन या ठिकाणी तयार होऊन या ठिकाणी आलाय तो निलू आणि दिशाहीने चेंडू व्हाईट बॉल. दिशाहीने चेंडू व्हाईटच्या रूपात जातोय तो निलू. बॉक्स मध्ये जोडतोय तो उमेश मोदी.
आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय तो बॉल आणि एक रन सोपानच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर नंतर धावसंख्या जातोय ते 22 धावा, 22 धावा आणि विकेट जातोय ते 5. 22 धावावर 5 खूप या ठिकाणी. ऑरेंज आर्मी जबरदस्त चढा इथे. येलो आर्मी थोडी फिक्की करतोय इथे. आणि राज या ठिकाणी अहमदपूरचा आयकॉन या ठिकाणी आलेला आहे, परंतु संघ खूप मागे आहे. राज, तुझी जरूरत या संघाला राजच्या मोठ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता. आणि या ठिकाणी येतोय तो राज. या ठिकाणी आता खेळण्यासाठी पाहावं लागेल राज किती षटकार. या ठिकाणी 12 बॉल मध्ये 6 षटकार जर लागले तर उमेश मोदी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 12 बॉल मध्ये 6 सिक्स म्हणजे 55 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डला लागतील. आणि नीलू होतोय तो रिटायर्ड. मुंबई इंडियन्स मध्ये तिलक वर्मा आणि चेन्नई सुपर किंग मध्ये डेव्हन कॉनवे दोन्ही मोठे मोठे या ठिकाणी रिटायर्ड झाले होते. आणि पुन्हा एकदा येतोय तो राज. येतात ते अंपायर. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्प्लेंडरची ऍडव्हर्टाईज. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही गाड्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करू नका. तुम्ही गाड्यांचं शोरूम या ठिकाणी करू नका. आणि नागेश भैया रन विचारतात ते. धावसंख्या झाल्यात त्या 22 धावा. 4 ओव्हर झाल्यात त्या 22 धावा. 4 ओव्हर नंतर 22 धावा. आणि कॅप्टनला विनंती असेल, तुमच्या 2 वेळा या ठिकाणी आपल्या स्टेडियम मधून गाड्या गेलेल्या आहेत, तर तिसरी गाडी जर तुमच्या टीमची या ठिकाणी आली तर तुम्हाला 5 रनांची पेनल्टी या ठिकाणी खावं लागेल. आणि कोणताही खेळाडू आतमध्ये येता कामा नये. 22 धावा. आलाय तो राज. खेळतोय तो सोपान. बॉलर करतोय तो, बॉलिंग करतोय तो अभिषेक. आला फॉर अ रिझन 0.7. आला परंतु सोपान करेल त्याला भाला. आणि थाळाचे खूप मोठे फॅन या ठिकाणी रोहित भाऊ खंडारे जोडलेले आहेत. ते आमच्या सोबत रोहित खंडारे, जबरदस्त रोहित खंडारे. भालाला काही म्हटलं की ते भाला घेऊनच येतात. आम्ही पण थालावालेच आहो. आणि अंपायर आहेत ते रोहित शर्मा. वडापाव. आलाय तो राज. बघूया राज. रिटायर्डच्या जागेवर आलाय तो राज. निलू केला आणि राज आला. आणि क्या पाहते चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु नाही. आकाश नाईक सांभाळून घेतात ते. चांगल्या प्रकारे खोदून काढला होता. यॉर्करचा प्रयत्न जबरदस्त यॉर्कर असा अभिषेकने टाकला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय तो लेग स्लिप कडे. आणि लेग स्लिपला आहेत ते 2 धावा. राखीव धावा. 2 धावा. जबरदस्त फाईन लेगच्या दिशेने जातोय तो बॉल. आणि या ठिकाणी 2 धावा. जबरदस्त बॉलिंग करतोय तो अभिषेक. पुन्हा एकदा या ठिकाणी मिस होतो तो राज. आणि या ठिकाणी 6 पॉइंट वाजवणारे आमचे बलदेव काकड या ठिकाणी जोडलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्वेस्टरचे ओनर. आणि पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न करतो. नॉन स्ट्रायकरच्या डोक्याला बॉल लागलाय आणि नाही लागला असता तर जवळपास चौकार झाला असता, परंतु 1 धाव या ठिकाणी संतुष्ट करावं लागेल त्या राजला. नॉन स्ट्रायकरला सोपानच्या डोक्याला बॉल लागून या ठिकाणी बॉल गेलाय तो मिडअपच्या दिशेकडे.
या ठिकाणी एकच राव जाईल ते राजच्या खात्यामध्ये. बघूया सोपान काय करतोय ते अभिषेक समोर. रिव्ह्यू आहे का व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. ठीक आहे अहमदपूर चॅलेंज फॉर व्हाईट बॉल रिव्ह्यू. या ठिकाणी दोन्ही समजदार एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी बघूया आपण बॉल आहे की व्हाईट बॉल. सर्व प्लेयरला विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी येणार नाही. रेफर केलेला आहे आणि रेफर थर्ड अंपायर आहेत ते आकाश पळसकर. पाहतात ते आकाश पळसकर. बॉल आहे की वाईड आहे बघूया. अबे त्याला पाठव ना तो पोरगा बसलाय बघ. वाईट आहे का बॉल? अरे वाईट आहे का बॉल? काय मिळालं दुसऱ्याला का? वाईट आहे का? काय बोलतो वाईट आहे का? वाईट आहे का बॉल? मी घेतला वाटते ना वाईट आहे का बॉल? काय काय मला नाही माहिती.
नाही 2 धावा एक्स्ट्रा आणि व्हाईट बॉल प्लस 2 धावा व्हाईट प्लस 2 टोटल 3 धावा पहिला बॉल न करता या ठिकाणी खर्च झाला. बघूया मयूर आणि चांगल्या प्रकारचा बॉल चांगल्या टप्प्यावर बॉल होतोय तो मिस. जबरदस्त बॉलिंग मयूर. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न अपील करता येते कीपर परंतु जबरदस्त या ठिकाणी अंपायर. कॅच साठी रिव्ह्यू नाही आहे या ठिकाणी. दोन्ही संघाला व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहेत. आणि या ठिकाणी वीर महाराणाचे आयकॉन सौरभ जरी जबरदस्त उंच. सौरभ जरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील आणि आम्हाला थोडी भेट देतील. सौरभ भैया जरी या ठिकाणी पुन्हा एकदा नो बॉल. पहिला बॉल व्हाईट प्लस 1 बॉल्स होता. दुसरा बॉल या ठिकाणी नो बॉल व्हाईट प्लस 2 धावा. पुन्हा एकदा कोणताही बॉल नव्हता 3 धावा खर्च होतात. काय करतोय तो मनतपूर संघ. बघूया फ्रीडचा काय फायदा घेतात ते. हर्षल आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठरवण्याचा प्रयत्न. बॉल जातोय तो सीमारेषा पार लंगोटच्या दिशेने जातोय तो सरळ बॅटने खेळलेला बॉल चौकार चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. उंच बॉल जातोय तो सीमारेषा पार. मयूरच्या हर्षलच्या बॅट मधून येतोय तो चौकार. या ठिकाणी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जातोय तो बॉल मागे जातोय तो राज. आणि फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न परंतु क्रिकेट असल्यामुळे फुटबॉल या ठिकाणी नाकामी आहे. दिशाहीन चेंडू वाईट बॉल एक्स्ट्रा धावा आणि पुन्हा एकदा टोलवलेला आहे. बॉल जातोय तो राजच्या हातामध्ये आणि बॉल सुटतोय तो कॅच आणि बॉल जातोय तो षटकार लांब. चांगला कॉल या ठिकाणी आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 संख्या जातोय ते 23 धावा. या ठिकाणी खूप महागडे षटक या ठिकाणी अहमदपूर संघाकडून. 1 ओव्हर 23 धावा. महेश पतिराणा या ठिकाणी. हरीश ऑन द स्ट्राईक. सचिन करतोय तो बॉल. पहिला बॉल खेळणार तो हरीश लेफ्ट हँड बॅट्समन. जबरदस्त बॅट्समन फारच टीमची जगर. आणि पुन्हा एकदा
लेग स्लिपच्या दिशेने जातोय तो बॉल. वाईट प्लस लेग स्लिप 3 धावा. धावसंख्या 7 बॉल मध्ये 26 धावा पोहोचली आहे. या ठिकाणी निराशाजनक प्रदर्शन अमानतपूर संघाचं. काय खेळतोय तो अमानतपूर संघ. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय तो. कव्हर पॉइंटच्या दिशेने जातोय तो बॉल. आपला वीर महाराणा वाडेगाव वर्सेस वरखेड. तुमचा या ठिकाणी वाडेगाव संघ आहे तर कॉमेंट्री बॉक्सचा भार तुम्ही थोडा सांभाळावा यानंतर, अशी माझी तुम्हाला विनंती असेल. आणि बॉलिंग साठी येतोय तो नागेश. शॉर्ट बॉल ना दे. आणि धाव संख्या जातोय ते 1 धाव पाहिजे त्यांना जिंकण्यासाठी. स्कोर लेवल झालेला आहे, इक्वल झालेला आहे तो सामना. आणि या ठिकाणी विन झालेले आहे ते पारस 11. जबरदस्त खेळली ते पारस 11. आणि या ठिकाणी मॅच समाप्त होतोय तो अमरपूर संघ. या ठिकाणी ऑरेंज आर्मी पड़ेली पील्यावर भारी. पीले पे सब भारी पड़ रहे हैं इस साल. और कमेंटेटर हर बार मैं ही हूँ. और पीले की यार मेरे को ये जो बदसूदी ये देखने मेरे को नहीं अच्छा नहीं लग रहा है. ऑरेंज इस बार ऑरेंज पड़ गए पीले पे भारी.